बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मराठवाड्यात एसआयआर प्रक्रियेत 21 लाखाहून अधिक नावं वगळण्यात आली. स्थलांतरित, मृत, दुबार नावे, गैरहजर मतदारांचा यामध्ये समावेश आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे. मराठवाड्यातील 8 लोकसभा आणि 46 विधानसभा मतदारसंघातील एसआयआर मोहिमेत तब्बल 21,41,989 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. 17 ऑगस्ट रोजी एसआयआरचे काम पूर्ण झाले. सुमारे 18,000 बीएलओनी 1,36,56,532 मतदारांची माहिती डिजिटली अपलोड केली. वगळलेल्या मतदारांमध्ये स्थलांतरित, मृत, दुबार नावे, गैरहजर आणि अपूर्ण पत्ता असलेल्या मतदारांचा समावेश आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येईल. नाव पुन्हा नोंदवण्यासाठी संबंधितांना फॉर्म क्रमांक 6 आणि आवश्यक पुरावे सादर करावे लागतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 6,08,834 मतदारांची नावे वगळली. संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले. सचिन, महत्त्वाचा आणि मोठा आकडा आहे. तब्बल 21 लाखांपेक्षा अधिक नावं ही एसआयआर या प्रक्रियेतून वगळण्यात आली. त्याला कारणे सुद्धा बरीच आहेत. काय सविस्तर माहिती आहे याबाबतची? मराठवाड्यातील 46 विधानसभा व 8 लोकसभा मतदारसंघातील एकूण 1,57,496 पैकी 21,41,989 मतदारांची नावं एसआयआर मोहिमेत वगळण्यात आली आहेत. विभागात जर पाहिलं गेलं तर एसआयआरचं काम 17 ऑगस्ट रोजी संपलं. मराठवाड्यामध्ये सुमारे 18,000 बीएलओ 1,36,56,532 मतदारांपर्यंत हे पोहोचलेले आहेत. म्हणून जी नावं वगळण्यात आली त्या मागची कारणं जर पाहिली गेली तर 21,41,989 मतदारांपैकी स्थलांतरित, मृत आणि दुबार नावे, गैरहजर, पत्ता पूर्ण अशा मतदारांचं नाव आहेत. म्हणजे हा आकडा भला मोठा आहे आणि सर्वाधिक जास्त जर पाहिलं गेलं तर मराठवाड्याची राजधानी म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये 6,08,834 नावं वगळण्यात आलेली आहेत. म्हणजे जे संभाजीनगरचं विभागीय केंद्र संभाजीनगर आहे मराठवाड्याचं, तर त्या ठिकाणी सर्वाधिक जास्त नावं वगळण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर केल्याच्या नंतर देखील काही नावं सर्वात जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये तब्बल 21,41,000 नावं जी आहेत ती कमी करण्यात आलेली आहेत. नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.